शिवसेना व मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरती उद्या दिसणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार अजय चौधरी सर सोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल, शिवसेना मनसेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधू एकत्र एका मंचावरती उपस्थित असणार आहेत। सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। कसा असेल उद्याचा माहोल, काय असेल उद्याचा कार्यक्रम? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी उद्याचा एक उत्साहपूर्ण, विराट आणि जबरदस्त असा हा मेळावा असेल आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरनं, मराठी माणसाच्या हिताकरता, या महाराष्ट्राच्या भल्याकरता मराठी माणसाची ताकद एकजूट होणं अत्यंत आवश्यक होतं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित होतं ते उद्या घडेल असा मला पूर्ण विश्वास आहे। सर, उद्याच्या सभेनंतर, विजयी मेळाव्यानंतर दोन्ही भाऊ पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जर का एकत्र आले तर कसं असेल राजकीय चित्र, कसं असेल राजकीय समीकरण? एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ते आत्ता नुसते एका मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले तर या महाराष्ट्रातल्या अनेक विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेलं आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरती बोलत नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलत नाही, महिलांच्या अत्याचारावरती बोलत नाही, दलितांच्या अत्याचारावरती बोलत नाहीत। परंतु उद्याचा मेळावा आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येणार याकरता सगळेजण तुटून पडलेले आहेत, ते आपण सारे महाराष्ट्रातले लोक पाहतो आहे आणि ह्यांनी कितीही आडवे आले तरी महाराष्ट्राच्या भल्याकरता या दोघांनाही एकत्र यावं लागेल आणि त्याची उद्या नांदी आहे। याच मुद्द्याला घेऊन एक प्रश्न विचारतो। शिवसेना नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केलेला आहे उद्धव ठाकरेंवरती की राज ठाकरेंना मारायचा प्लॅन होता, असा काल त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। ते का आत्तापर्यंत डोळे आणि तोंड बंद करून बसले होते का काय? ते आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर फार त्यांना वेगवेगळे संशोधन करतात, वेगवेगळे शोध लावतात, फार त्यांना बुद्धिमत्ता मिळाली असे वागतात। त्यामुळे त्यांच्याकडे कोण पाहत नाहीत, त्यांच्या बोलण्यावरती फार काय लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। अनेक प्रकारचे खुलासे करतात। इतक्या दिवस वर्ष का तोंडामध्ये मिठाची गुळणी घेऊन बसले होते? एकदा विचारा ना त्यांना। खरं म्हणजे त्यांना पोलिसांनी इन्क्वायरीला बोलवायला पाहिजे, त्यांनी पोलिसांनी विचारायला पाहिजे काय सत्य आहे ते सांगा। त्यामुळे ते काय म्हणतात त्याच्याकडून महाराष्ट्रातले जनता गांभीर्याने घेत नाही, त्यांना मुळात गांभीर्याने घेत नाही तर बोललेलं त्यांना कोण गांभीर्याने घेणार? महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत, त्यामुळे मराठी आणि हिंदी भाषिक हा वाद पेटवला जातोय सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून, दोघांना असा आरोप आता होतोय। काय नेमकं सांगाल यावरती? बघा, आमच्या पक्षाची, माननीय उद्धवजींची विशाल भूमिका आहे की जे महाराष्ट्रात जन्मले, जे महाराष्ट्राची समरथ झाले आहेत, तो मुंबईकर, तो महाराष्ट्रीयन अशी व्याख्या आहे। आणि हा जो वाद आहे हे भाजपचं षडयंत्र आहे। प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या अगोदर धार्मिकवाद निर्माणचे, जातीयवाद निर्माण करायचे, जातीमध्ये भांडणं लावायचे, हा त्यांचा जुना खेळ आहे आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती ह्याला बळी पडणार। खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते अजय चौधरी, ज्यांनी उद्याची जी विजयी मेळावा सभा होणार आहे त्या संदर्भात सामटेविषयी बातचीत केलेली आहे। कॅमेरामॅन राकेश मी सूरज मसूरकर, सामटे, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।